यांचं मंदिर वाचवण्यासाठी शिवसेनेने जे आंदोलन केलं ते यशस्वी झालेलं आहे. काल शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे, आपले नेते सन्माननीय आदित्य ठाकरे यांनी रेल्वेला इशारा दिला, हे 100 वर्षाचं जुनं हमालांनी बांधलेलं आमचं मंदिर, याला हात लावायचं तर याद राखा. आज शनिवार आहे, आज हनुमानाचा दिवस आहे आणि आज शेवटी आपण घोषणा देतोय, जय बजरंगबली तोड दो गद्दारों की नली. आणि ती नळी तोडण्याचं काम हनुमानाच्या आशीर्वादानं आपलं आदित्य साहेबांनी केलेलं आहे. आपण या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. मगाशी एवढा नागडा माणूस होते येऊन गेला, त्याला का हनुमान पावला आणि हनुमान म्हटला गेट आऊट. आपले सगळे शिवसैनिक बाहेर उभे होते बरं का. तर आता ते फोटो आता काढलेले आहेत, आता लोकांसमोर येतील. पण या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये मंदिरांचं रक्षण करण्याचं काम गेल्या 50-60 वर्षापासून कोणी केलं असेल तर ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं केलेलं आहे. यापुढे सुद्धा हे कार्य शिवसेना करत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आदित्य साहेबांना विनंती करतो की आपण या विराट जनसमुदायाला संबोधित करावं.